कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक लोकशाही मार्गाने वाचन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे लोक इथे जमलेलो आहोत। मात्र ज्या प्रकाशकांना अत्यंत शिवराळ आणि वाईट शिव्या देण्यात आल्या, धमक्या देण्यात आल्या, ते कॉम्रेड प्रशांत आंबी हे इथे आले पाहिजे हा आमचा आग्रह आहे। आता पोलिसांनी येऊन सांगितलंय की त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। आम्ही ज्यावेळी त्यांना विचारलं की ते इथे का पोहोचत नाहीये तर त्यांनी सांगितलं की त्यांना 5-6 किलोमीटरवरच अगोदरच रोखण्यात आलेलं आहे। ही अत्यंत बेकायदेशीर अशा प्रकारची पोलिसांची कृती आहे। लोकशाहीमध्ये अशा प्रकारे एखाद्या शहरामध्ये लोकशाही पद्धतीनं येण्यास कोणतेही पोलीस अशा प्रकारे प्रतिबंध करू शकत नाहीत। विशेषतः कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या, वैचारिक असणाऱ्या माणसाला असं रोखणं हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत निषेधार्ह आहे। आम्ही सगळेजण त्याचा निषेध करतोय। पोलिसांनी दुसरी धमकी दिलेली आहे, इथे येऊन आमच्या समोर, आम्ही सगळ्या नेत्यांसमोर दिली आहे, 10 मिनिटांमध्ये हे सगळं थांबवा, नाहीतर आम्ही पाहिजे ते करू। मोगलाई मधली आहे का, दादागिरी आहे का, कशा प्रकारचा शब्द तुम्ही वापरताय? मला असं वाटतं की हे पोलिसांचं वर्तन हे अत्यंत निषेधार्ह आहे, लोकशाहीला काळिमा फासणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही आवाहन करतोय की तातडीने त्यांनी हस्तक्षेप करावा। ज्यांना अटक करायला पाहिजे त्यांना तुम्ही मोकळे सोडता आणि जे लोकशाही मार्गाने काम करतायत तुम्ही ती मुलाखत बघा। प्रचंड शिव्या शाप चालू असताना सुद्धा एक शब्द सुद्धा वावग्या प्रशांत आंबी बोललेले नाहीत। अशा सनदशील मार्गाने काम करणाऱ्या माणसाला तुम्ही डिटेन करता। आणि मी आमदार संजय गायकवाडांची मुलाखत ऐकली, ते आता सुद्धा सरळ धमक्या देत आहेत, मी त्या कार्यक्रमात येईल, मी त्याच्यात बसेल। लोकप्रतिनिधी आहात आपण, सभागृहामध्ये आपण पाठवलेले आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही। मंडप या ठिकाणी काढून टाकायला भाग पाडण्यात आलेले। ठेकेदाराला कुणी फोन केले, हे फोन रेकॉर्ड ठेकेदाराचं तपासलं पाहिजे आणि कुणाच्या सांगण्यावरून हा मंडप काढून टाकण्यात आला। पिण्याचं पाणी सुद्धा आमदार संजय गायकवाड साहेब, आम्ही बाहेरून आलेल्या लोकांना तुमच्या मतदारसंघामध्ये मिळणार नाही। इतकी असहिष्णुता, मला वाटतं ही छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारी असहिष्णुता नाही। लोकशाही मार्गाने या, आम्ही चर्चा करू, तुमचं काय चुकलं, आमचं काय चुकलं, चर्चा होईल, पण लोकशाही मार्गाने तुम्ही सभागृहाचे प्रतिनिधी आहात, तुम्हाला हे शोभत नाही। सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे। आंबी जे आहेत त्यांना तातडीने इथं आणलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। सनदशील मार्गाने आम्ही सगळ्या आणि पुस्तकाचं वाचन या ठिकाणी होईल आणि आम्ही आमचं जे काही ठरलेला कार्यक्रम आहे आम्ही तो करणार। परंतु तत्पूर्वी आंबी यांना तातडीनं इथं येण्यापासून जे रोखलंय ते पोलिसांनी मागं घ्यावं, ही आता या क्षणाची आमची मुख्य मागणी आहे। या इकडे पुस्तक घ्या रे, चला।